बाळा थांब, आज मी तुला काही मागायला नाही, बोलावंसं वाटलं म्हणून आज मी तुला एक सत्य सांगण्यासाठी बोलावलं आहे. तू म्हणतोस, स्वामी माझं नसीब माझ्या सोबत नाही. पण मी तुला विचारतो, तू स्वतः किती वेळा स्वतःच्या बाजूने उभा राहिलास? प्रत्येक वेळी दुसऱ्यांना आनंदी ठेवताना तू स्वतःचं मन किती वेळा दुखावलं आहेस? किती वेळा नाही म्हणायचं होतं पण लोक नाराज होतील म्हणून हो म्हणलास? बाळा, दुसऱ्यांच्या मनात जागा मिळवताना तू स्वतःच्या मनातूनच बाहेर पडलास आणि मग म्हणतोस मला शांतता का मिळत नाही? शांतता बाहेर नाही, ती तुझ्या निर्णयांमध्ये आहे. आज मी तुला कोणताही चमत्कार दाखवणार नाही, पण एक गोष्ट शिकवणार आहे. जीवनात प्रत्येक वेळी जिंकणं आवश्यक नसतं. कधी कधी योग्य वेळी मागे हटणं ही विजय असतं. ज्या नात्याने तुला रोज रडवलं त्या नात्याला धरून ठेवणं हे प्रेम नाही. ज्या शब्दांनी तुला रोज कमीपणा दिला ते शब्द सहन करणं हा संयम नाही. आज मी जी स्वप्न तुझ्या मनाला जिवंत ठेवतात ते सांगते, ती फक्त लोकांच्या भीतीने सोडून देणं हा त्याग नाही. बाळा, आजपासून स्वतःला शिक्षा देणं थांबव. भूतकाळात जे घडलं ते पुन्हा बदलणार नाही, पण आजचा निर्णय उद्याचं आयुष्य बदलू शकतो. मी तुला एवढंच सांगतो, सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे बघ आणि स्वतःलाच विचार, आज मी माझ्यासाठी एक चांगली गोष्ट कोणती करणार? हा प्रश्न रोज विचार. उत्तर लहान असलं तरी चालेल, पण स्वतःसाठी जगायला सुरुवात कर. लक्षात ठेव, जगात सर्वात कठीण काम म्हणजे स्वतःला माफ करणं आणि सर्वात मोठी पूजा म्हणजे स्वतःच्या मनाला शांत करणं. तू माझ्यासाठी मंदिरात आणलेलं फूल महत्त्वाचं नाही. तू कोणाचं दुःख कमी केलंस, कोणाला आधार दिलास, कोणाला प्रेमाने 2 शब्द बोललास, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं अर्पण आहे. चल बाळा, आज माझ्या समोर काही मागू नकोस, फक्त एक वचन दे, स्वामी आजपासून मी स्वतःचा अपमान करणार नाही, स्वतःवर विश्वास ठेवीन आणि योग्य मार्गाने चालत राहीन. हे वचन पाळलंस तर समज, माझा आशीर्वाद तुझ्यासोबत प्रत्येक पावलावर आहे.